नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे वेगळी एकदम हटके रेसिपी। तर पहा तुम्ही काय दाखवते ती। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही नवीन चॅनल आहे त्याच्यामुळे सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसं वाटलं चॅनल, तुम्हाला आवडलं का माझं नवीन चॅनल ते पण पाठवा। आणि रेसिपीला कमेंट करा, खूप छान असतात कमेंट तुमच्या, मला भरपूर आवडतात तुमच्या कमेंट। तर चला पाहूया काय बनवते आज। तर मैत्रिणीनं मी शेतात आलेली आहे, आमच्याच गावाकडे आलेली आहे आणि गावाकडे शेतातली ही भाजी घेणार आहे, कांद्याची भाजी। तर हे आमचं शेत आहे इकडे सगळं आणि कांदे लावलेले आहे, त्या कांद्याची शेतातली मी भाजी उपटणार आहे आता आणि तुम्हाला दाखवणार आहे, त्याची रेसिपी बनवणार आहे। काय बनवते पहा तुम्ही, नक्कीच खूप अप्रतिम लागणार आणि टेस्टी, अगदी ताजी ताजी कांदे उपटते पहा। आता अशा प्रकारे कांदे असतात आणि कांद्याची आता ही अजून कांदे पूर्ण झाले नाही, भाजी त्याची तयार होऊ शकते पानांची, किंवा आणखीन काही पदार्थ बनू शकतो। कवळी आहेत अजून, कांदे छोटेच आहेत अजून। तर आता मोठे कांदे झाल्यावर मग ते काढतात शेतकरी लोक, पण आमच्या आता हे पहा, आता मी उपटलेली आहे। आता ही भाजी मी घेणार आहे आणि निसून तुम्हाला दाखवते आता। हे बघा, आता मी आणलेली आहे किचनवरती आणि हे कांदे सगळ्यात मी भाजी काढणार आहे, त्याची पहिली पानं काढणार आहे, कांदे वेगळे करणार आहे आणि भाजी वेगळी करणार आहे त्याची पानं। ही रेसिपी बनवणार आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल ही रेसिपी। अगदी कमी सामग्रीत उत्तम रेसिपी बनते कांद्याच्या पातीची, अगदी सोप्या पद्धतीत। तर नक्कीच तुम्ही पहा काय बनवते, तर उत्तम ती तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, खूप छान आणि खरंच अप्रतिम लागते ही रेसिपी। आणि हिला सामग्री बिलकुल जास्त लागत नाही, थोडीशी सामग्री, उगच आपली नकळत काय काय घालणार आहे ते पण पहा। आता मी एक पात घेतलेली आहे कांद्याची आणि ही पात आता मी धुवून आणणार आहे स्वच्छ, पहिलीच स्वच्छ धुवून नळाखाली नेऊन धुवून घेते, नंतर तुम्हाला दाखवते। तर मी आता ही धुवून आणलेली आहे नळाखाली नेऊन आणि हिला मी आता एवढीच करणार आहे, जास्त नाही करणार, पण फार अप्रतिम होणार आहे पहा तुम्ही। तर हे मोठे मोठे आहे ना जरासं ते कांदे कापलेले, मग पाठीमागं राहिलेलं त्याला जराशी चीर मारणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने चीर मारली मग ते बारीक होतं आणि आपल्याला कापण्यासाठी सोपं पडतं, म्हणून मग त्याला थोडीशी चीर मारणार आहे। आता मी हे चिरून घेते व्यवस्थित, बारीक चिरायची पानं त्याची। पण ही भाजी खाण्याने खूप अप्रतिम टेस्ट पण येते आणि खूप छान लागते ही भाजी। तर तुम्ही नक्कीच पहा। आणि काय होतं, ही ताजी ताजी आपण उपटलेली आहेत ना, मग त्या पाथीत पण कडवटपणा असतो, मग चिरताना जरा डोळ्याला आपल्या पाणी येतंच। तर नक्कीच तुम्ही म्हणजे खरं ताजी भाजी म्हणायची ती। आपण शहर वस्तीला बनवतो भाज्या, पण कधीच आपलं त्याला कडू येत नाही आपल्या डोळ्याला किंवा काहीच नाही होत, पण आता लगेच ताजे ताजे चिरल्यामुळं तिला कडूपणा तयार झालेला आहे, म्हणजे होतंच कडूपणा, मग ती ताजी म्हणायची, समजायची आपली ताजी भाजी आहे म्हणून। तर फार उत्तम भाजी आहे ही आणि खूप टेस्टी लागते मैत्रिणींनो। तुम्ही पहा, कधी पण कांद्याची भाजी आणा आणि बनवा ह्या पद्धतीने, खूप अप्रतिम टेस्ट आहे तिला। पण अशी बारीक चिरायची, मात्र भरपूर बारीक चिरायची। आणि पालेभाज्या खरंच खावं, दुसऱ्या भाज्यांपेक्षा पालेभाज्या खूप, त्याच्यात विटॅमिन असतं, खूप काही सांगून जाणाऱ्या भाज्या असतात या, आपल्या शरीरासाठी देणाऱ्या असतात भरपूर या। तर पालेभाज्या तर खावंच, एखादी तरी भाजी आपल्या ताटात असावं रोज पालेभाज्यांची, फार उत्तम। पालक म्हणा किंवा मेथी, शापू, बऱ्याच भाज्या आहेत, आपली तांदूळाची भाजी, भरपूर काही भाज्या आहेत पालेभाज्यांमध्ये, तर त्या तुम्ही खाऊ शकता खरंच। माठाची भाजी, आंबाट चुका, कितीतरी भाज्या आहेत। आता मी एक अर्धी वाटीला जरासं वर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते जाडसर दळून घेणार आहे पहा। आता मिक्सर लावते, जाडसर जरा दळून घेते। तर हे मी गावाकडेच आलेले आहे त्याच्यामुळं भाज्या, आता हे बघा, आता ही कढईमध्ये मी भाजी धुवूनच टाकलेली आहे ना चिरून, तर आता मी फोडणी ह्याला देणार नाही किंवा काय नाही। तर हा दाण्याचा कूट घेतलेला आहे तो पण त्याच्यात सोडणार आहे। हे बघा, ह्या भाजीला बिलकुल पाणी वापरायचं नाही किंवा काहीच करायचं नाही। तर हा दाण्याचा कूट मी सोडला ह्याच्यात। आता ह्याच्यात ना आणखीन एक दोन जिन्नस टाकणार आहे मी। तर पहा काय, ह्याला मिरची जास्त नाही टाकायची, का की तिखट असते भाजी, जराशी थोडीशी तिखट असते, थोडीशी मिरची तुम्ही हिरवी असली तर हिरवी टाकू शकता। आता माझ्याकडे हिरवी नाही म्हणून लाल तिखट टाकते मी, हे लाल तिखट अर्धा चमचा टाकलेला आहे मी।
आणि नंतर मग मीठ टाकायचे आपल्याला. थोडीशी वाटली, अजून थोडीशी मीठ टाकलेली आहे. आणि मीठ आत्ता नाही टाकायचं. ही भाजी मिक्स करायची सर्व, का की पालेभाज्यांना तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगत असते का पालेभाज्यांना मीठ नंतर टाकायचं. आपली भाजीची क्वांटिटी किती झालेली आहे ते पाहायचं आणि नंतरच मीठ टाकायचं. आता मी गॅसवर ठेवते आणि तुम्हाला दाखवते. गॅसवर मी ठेवलेली आहे भाजी आणि आता हिला मिक्स करायचं. आपण ह्याच्यात बिलकुल पाणी वापरलं नाही किंवा काहीच, फक्त शेंगदाण्याचा कूट टाकला आणि लाल तिखट टाकलेलं आहे. अजून ह्याच्यात तेल टाकलं नाही किंवा मीठ टाकलं नाही. तर ही भाजी अशी हलवत राहायची सारखी. ती थोडीशी कमी होईल तेव्हा थोडंसं मी पळीभर तेल ओतलेलं आहे पहा. एवढंच तेल पुरेसे आहे आपल्याला. बस झालं. तर पहा तुम्ही आता अशा पद्धतीने भाजी करायची. मी बिलकुल आणि हलवत राहायची सारखं. मात्र तिला थोडीशी क्वांटिटी कमी होती तिची. शिजत आली का थोडं कमी 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 होत जाती. मग आपल्याला मीठ टाकायचे. आता पहा थोडीशी कमी झालेली आहे ना आपली. हे पहा छान अगदी मस्त. ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे तेल कमी टाकायचं त्याच्यात, का की शेंगदाण्यामध्ये भरपूर तेल असतं. आता मी ह्याच्यात टाकणार आहे मिठाचं. तर पहा, तर आता अंदाज समजला आपल्याला किती राहिलेलं आहे. तर मीठ टाकलं. तर मीठ टाकल्यामुळं कसं होतं, पाणी सुटतं भाजीला. कुठल्याही पालेभाजीला ना मीठ टाकलं का पाणी सुटतं. मग ते पाणी सुटलेलं आहे ना त्याच्यातच आपली भाजी शिजली पाहिजे. तर बघा याच्यात आता थोड्या वेळात पाणी सुटेल मीठ टाकल्यामुळं, का मग भाजी आपली छान शिजते. आणि ह्या भाजीवर झाकण ठेवायचे नाही. नाही तर झाकण ठेवलं नाही, झाकण जर ठेवलं ना तर भाजी काळी पडते. म्हणून कधीच झाकण ठेवायचं नाही हिरव्या पालेभाज्यांवर. अशीच करायची. आता हे बघा पाणी सुटलेलं आहे. थोडं थोडं पाणी सुटायला लागले. बघा किती कोरडी होती पहिले. बघा मीठ टाकल्यामुळे पाणी सुटायला लागलेलं आहे ना. तर तेवढ्यातच शिजली पाहिजे. गॅस माझा फास्ट आहे, स्लो नाही जरा पण. आणि ह्या भाजीला फास्टच गॅस करायचा. जास्त शिजवायची पण नाही भाज्या. पालेभाज्या खूप कमी शिजवायच्या. आपल्याला फक्त समजलं पाहिजे ह्या भाज्या शिजल्या जातात एवढंच. खूप शिजत बऱ्याच वेळ बारीक गॅस करून ती शिजत ठेवायचं असं बिलकुल करायचं नाही पालेभाज्यांना. तर अशाच भाज्या शिजवायच्या आणि छान अशा मस्त होतात. मग टेस्टी बी लागतात, चवदार पण खूप छान होतात ह्या भाज्या. ते बघा बऱ्यापैकी आपली भाजी शिजत आलेली आहे, झालेली आहे बऱ्यापैकी. बघा आणि मस्त अगदी रसरशीत झालेली आहे. पाणी बिलकुल वापरलं नाही तरी पण किती छान भाजी झालेली आहे का नाही. तर आता मी काढून दाखवते तुम्हाला. एका आपल्या साध्याच आपल्या गावाकडे आलेली म्हणजे प्लेट पण तशीच आहे गावाकडच्या साईडची. एवढी टेस्टी लागते. तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा तोंडी लावायला ही भाजी खाऊ शकता. एवढी अप्रतिम, खूप चव. तर नक्कीच एकदा असं दाण्याचा कूट घालून नुसतं लाल तिखट टाकलं तरी नुसतं करून पहा, खूप अप्रतिम लागतं. आणि माझा व्हिडिओ आवडला मैत्रिणी तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन वेगळं काहीतरी शिकायला भेटतं, वेगळी काहीतरी टेस्ट आहे. तुम्ही या पद्धतीने करून पहा. डाळ घालून करतात कुठली लोक, मी पण डाळ घालून करते, ही वेगळी पद्धत आहे. तर चला आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आता मसाल्याविषयी पुढे सांगते तुम्हाला. तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत. आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत. आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. मसाले तर घ्याच, पण अशी भाजी करून पहा एकदा. तर चला मैत्रिणींनो, बाय.